सध्या आपण कृष्णा नदीवरती आहे, जिथे कृष्णामाई महोत्सवाची जोरदार तयारी चालू आहे, ज्यांच्यामुळे सांगलीकरांना कृष्णामाई महोत्सव हा अनुभवायला मिळतोय ते महेंद्र भाऊ यांच्याबरोबर आपण आज चर्चा करू की उद्यापासून सुरू होणाऱ्या महोत्सवाची रूपरेखा उद्या कशी असेल. नमस्कार भाऊ. नमस्कार. उद्या जो तुमचा आता कार्यक्रम सुरू होणार त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. तुमचं असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की हे सांगलीकरांचा कार्यक्रम आहे. सांगलीकरांची कृष्णामाई आणि ही सांगलीकरांची यात्रा. खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी आपण मोठ्या दिमाखात साजरी केली आणि त्याला सांगलीकरांनीही भरभरून साथ दिली आणि त्याच्या जोरावरच यावर्षी आपण अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असलेल्या तिन्ही घाटावर अत्यंत मनोभावी सुशोभीकरण केलेलं आहे. आणि जी गंगा आरती आपण मागच्या वर्षी एकाच दिवशी करू शकलो होतो ती उत्सवाच्या 5ही दिवशी या ठिकाणी होणार आहे. सर्वप्रथम उद्या आपण या ठिकाणी परमपवित्र भगवा ध्वज याचं पूजन करून सुरुवात करणार आहोत. काल म्हणजे उद्या जी करणार होतो आपण जी शोभायात्रा ती आपण परवावर नेली. त्याचं कारण आहे की इकडं जे सत्संग चालू आहे त्याच्यामुळं थोडंसं ट्रॅफिकला अडथळा होण्याची शक्यता आहे. म्हणून समितीच्या वतीनं आम्ही असा निर्णय घेतला की शोभायात्रा उद्या न काढता आपण परवा दिवशी करणार आहोत आणि परवा दिवशीपासून संध्याकाळ सत्रामध्ये या ठिकाणी गंगामाई आणि कृष्णामाईची महाआरती होणार आहे. ती शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 1 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. सध्याला आपल्याला गणपती पंचायत संस्थांकडून याबाबत मोठे सहकार्य मिळत आहे असं ऐकण्यात येत आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगा. या ठिकाणी श्री गणपती पंचायत संस्थान यांचं सुरुवातीपासून मला सहकार्य राहिलेलं आहे. या ठिकाणी ज्या काही अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांनी भरपूर मला मदत केलेली आहे. तसेच या ठिकाणी आपली असलेली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका त्या ठिकाणी असलेले आपले सर्वच कर्मचारी यांनी अत्यंत मनापासून या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी असलेला हा उत्सव आहे. ही सांगलीकरांची यात्रा आहे. अनेक संस्था, संप्रदाय, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, बोटिंग क्षेत्रामध्ये पण काम करणारी या ठिकाणी मंडळी आहेत. त्यांनीसुद्धा अत्यंत मनापासून या ठिकाणी मदत केलेली आहे. खऱ्या अर्थानं मी त्या सगळ्यांचा कृष्णामाईच्या वतीनं आभार मानतो की या सगळ्यांनी हे सगळ्या कार्यामध्ये मला मदत केली. या महोत्सवासाठी भेट द्यायला विशेष करून असे कोणी येणार आहे? अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला ह्या उत्सवासाठी लाभणार आहेत. प्रामुख्यानं यामध्ये महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख बनली ते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. माननीय शंभूराजे देसाई साहेब, तसेच आमच्या सांगलीचे संपर्क प्रमुख आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेशदादा क्षीरसागर साहेब आणि माननीय सांगलीचे आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, तसेच आपल्या सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, तसेच मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला लाभणार आहेत. अनेक साधू संत या कार्यक्रमाला लाभणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर पाटण या परिक्षेत्रामधले म्हणजे अखंड चांगल्या पद्धतीनं काम करणारे, धार्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे संत महात्मा म्हणून ज्यांची ओळख आहे ते परमपवित्र धारेश्वर महाराजसुद्धा येणार आहेत. म्हैसाळचे महाराज येणार आहेत. बेळंकीचे महाराज येणार आहेत. आपले लिंगनूरचे महाराज येणार आहेत. तसेच आपल्या दरिलिंगचे महाराज येणार आहेत. अशा अनेक साधू संत या ठिकाणी येणार आहेत. आता आपण महेंद्र दादा यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी हे जे आयोजन केलेलं आहे त्याचं श्रेय स्वतः न घेता सांगलीकरांची यात्रा म्हणून त्याचं सर्व श्रेय त्यांनी सांगलीकरांना दिलेलं आहे. आता जर आपण बघितलं तर मागच्या बाजूला ह्या महोत्सवाची अंतिम टप्प्यामध्ये तयारी सुरू आहे. उद्या सांगलीकरांच्यासाठी हा कृष्णा महोत्सव तयार होत आहे. अमन एक्सप्रेससाठी मी तस्लीम.